गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण उद्योजकता विकासाची प्रक्रिया अभ्यासणार आहोत. त्यामध्ये दोन घटक येतात, प्रशिक्षण आणि उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम. पहिला घटक आहे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग. पारंपरिक विचारसरणीनुसार उद्योजक हा जन्मावा लागतो, तो तयार करता येत नाही. पण आधुनिक निरीक्षणानुसार काही उद्योजक जन्माला यावे लागत असले तरी काही शिक्षणाने व प्रशिक्षणाने तयार केले जातात. त्यामुळे आज भविष्यातील चांगले उद्योजक तयार करण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. प्रशिक्षण ही सूचनांची अशी पद्धतशीर मांडणी असते की जी योजलेली पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि त्याचा प्रभाव मोजण्याचे निरीक्षण करणारी आहे व ती व्यवस्थापकाच्या विकासाचे अंतर्गत घटक आहे. या प्रशिक्षणाने मुलांनो उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते. प्रशिक्षणामुळे उद्योगातील लागणारे कौशल्य शिकवले जातात. उद्योगामध्ये विपणन पद्धती, उत्पादनाची पद्धती, ग्राहकाचे शिक्षण यांचे ज्ञान दिले जाते. उद्योजकाला प्रशिक्षणामुळे नव्याने झालेल्या बदलांची जाणीव होते, ज्याचा त्याला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. म्हणून उद्योजक हा जन्मावा लागतो किंवा जरी तो जन्मला नाही तरी तो प्रशिक्षणाने तयार होतो. उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम. यामध्ये हा जो उद्योजक आहे तो कार्यक्रम स्पष्ट करताना एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा देतो, त्याचे कौशल्य व त्याची क्षमता, कॅपॅसिटी वाढवण्यास मदत करतो. म्हणून हा जो उद्योजक आहे तो स्वतःची भूमिका प्रभावशालीपणे पार पाडतो. उद्योजकता विकासाचा कार्यक्रम ही अशी योजना आहे की ज्याद्वारे उद्योगातील सुप्त गुण शोधले जातात. त्या उद्योजकाला नवीन उद्योग सुरू करण्याची प्रेरणा मिळते. म्हणून प्रशिक्षणामुळे, व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणामुळे नवीन उपक्रम सुरू करण्यास त्याला मार्गदर्शन मिळते. हा जो उद्योजक आहे हा उद्योजक प्रशिक्षणाने तयार होत असतो आणि या उद्योजकतेच्या विकासाच्या पायऱ्यामध्ये आपल्याला पुढील घटकांचा समावेश करावा लागतो. पहिला पॉइंट आहे पायाभूत सुविधांची व्यवस्था करणे, संभाव्य उद्योजकाची निवड करणे, उद्योगांची ओळख, वास्तविक प्रशिक्षण कार्यक्रम, प्रशिक्षण कर्मचाऱ्याची निवड, प्रशिक्षणाची पद्धत, वास्तविक प्रशिक्षण आणि देखरेख आणि पाठपुरावा. उद्योग विकासामध्ये ह्या संपूर्ण कार्यक्रमाचा समावेश होतो. आणि आधी आपण पाहिल्यानुसार उद्योजक हा जन्मालाच यावा लागतो. जरी तो जन्माला नाही तरी तो प्रशिक्षणामुळे तयार होत असतो. मुलांनो, उद्योजकतेमध्ये किंवा बिझनेसमध्ये नवीन प्रवाह आलेले, न्यू ट्रेंड्स आलेले आणि काही जे शब्द आहे, काही जे प्रभाव आहे ते आपल्याला सुद्धा माहिती आहे. उद्योजकता भारतात प्रगती करत आहे आणि भारताने सुद्धा ही उद्योजकता पुढे नेण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यातील पहिला घटक मुलांनो स्टार्टअप इंडिया. त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा स्टार्टअप इंडियाच म्हणतात. स्टार्टअप इंडिया म्हणजे असा उद्योग की ज्याचे मुख्यालय भारतात आहे. त्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला नाही तरी सुद्धा त्याची उलाढाल वार्षिक 100 कोटीपेक्षा कमी आहे. या उपक्रमामध्ये भारतात सरकारने 10 लाख मोबाईल ॲप स्टार्ट उभारण्यासाठी iMade या उपक्रमाची सुरुवात केलेली आहे. म्हणून त्याला स्टार्टअप इंडिया असे म्हणतात. या स्टार्टअप इंडियामध्ये सरकारने मुद्रा बँकेची योजना सुरू केलेली आहे. या मुद्रा बँकेला प्रधानमंत्री मुद्रा योजना असे सुद्धा म्हणतात. हा एक भारत सरकारचा उपक्रम आहे. या उपक्रमानुसार ज्याचे उद्दिष्ट दुर्बल सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमीवर केले जातात. या मुद्रामुळे भारत नोकरी शोधणारा देशाऐवजी नोकरी देणारा राष्ट्र ही संकल्पना निर्माण झालेली आहे. म्हणून त्या प्रकारचे वातावरण मुलांना निर्माण झालेले आहे. स्टार्टअप इंडिया
हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे. याची सुरुवात 2016 साली झाली. देशात स्टार्टअप, पर्यावरण संवर्धन करणारी यंत्रणा उभारण्याचे उद्दिष्ट या स्टार्टअप इंडियाला करून दिलेले आहे. म्हणून स्टार्टअप इंडिया हा सुद्धा एक प्रवाह यामध्ये आलेला आहे. या स्टार्टअप इंडियामध्ये त्याचे सुलभीकरण आणि आधार करणे, स्टार्टअप इंडियाची मान्यता प्रक्रिया सुलभ केली जाते, त्यासाठी गतीने यंत्रणा कार्यान्वित केले जातात. त्यानंतर स्टार्टअप इंडियासाठी भांडवलाचा आधार आणि लाभ घेतला जातो. कुठलाही उद्योग सुरू करण्यासाठी त्याला कॅपिटल किंवा भांडवल आवश्यक असते. मग या स्टार्टअप इंडियामध्ये भांडवली नफा, इन्कम टॅक्स वगैरे मध्ये सुद्धा त्यांना सूट देण्याची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. सरकारने सुद्धा, केंद्र सरकारने सुद्धा या उपक्रमाला खूप मोठ्या स्वरूपात चालना दिलेली आहे आणि मुद्रा लोन आपल्यापर्यंत सुद्धा येऊन पोहोचलेले. मुलांनो, प्रत्येक बँकेमध्ये मुद्रा फॅसिलिटी दिली जाते. जो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आहे त्याला सुद्धा मुद्रा योजनेनुसार कर्ज मिळते. त्यानंतर उद्योग व शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत या स्टार्टअप इंडियामध्ये त्याला कर्ज दिले जातात किंवा त्याला प्रशिक्षणाने त्याला मदत केली जाते. विद्यार्थ्यांसाठी नवकल्पना केंद्रित कार्यक्रम सुरू करणे इत्यादीसाठी सुद्धा हा उपक्रम सुरू केलेला आहे. त्यानंतर मुलांनो, आपल्याला ह्या स्टार्टअप इंडियाची किंवा स्टार्टअपची उद्दिष्टे पाहता येतील. या भारतात स्टार्टअप उद्योगाअंतर्गत खालील उद्दिष्ट आहे: 10,000 कोटी स्टार्टअप निधी उपलब्ध करणे, पेटंट नोंदणी शुल्कात कपात करणे, सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस दिलेले आहेत. त्यानंतर पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य दिलेले आहे. प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता केलेली आहे. पहिल्या 3 वर्षाच्या करातून त्या उद्योगांना मुक्तता दिलेली आहे. स्वयंप्रमाणीकरणास मान्यता दिलेली आहे. म्हणजे हा जो स्टार्टअप इंडिया सुरू करणारा जो उद्योजक आहे तो स्वतः त्याचं प्रमाणीकरण करू शकतो. 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिलेली आहे व त्यांना या कार्यक्रमामध्ये सहभागी केलेले आहे. देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन दिले आहे. संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप हब म्हणून प्रोत्साहन दिलेले आहे. हे सर्व स्टार्टअप इंडियामध्ये दिसते. राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधले आहे. त्यानंतर या स्टार्टअपमध्ये आपल्याला स्टार्टअप इंडियामध्ये एक चार्ट दिसतोय मुलांनो. हा चार्ट इंग्लिशमध्ये आहे. यानुसार या स्टार्टअप इंडियाचं काम चालतं. इथे बघा, बँक ब्रांच नंबर 1 आहे, बँक ब्रांच नंबर 2 आहे, 3 आहे, 4 आहे. त्यानंतर सिडबी आहे. त्यानंतर एक लीडिंग डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतो. तो संपूर्ण ही स्टार्टअप इंडिया जी स्कीम आहे ती रन करतो किंवा त्याचं ऑर्गनायझेशन केलं जातं. त्यानंतर आपण नाबार्ड पाहिलेलं आहे. इथे सुद्धा नाबार्डचं एक सेंटर आहे आणि त्या सेंटरद्वारे संपूर्ण त्यांना माहिती दिली जाते. त्यानंतर मुलांनो, सध्याच्या यांत्रिक युगात बऱ्याच लोकांना ते खात असलेल्या अन्नधान्याचे उत्पादन कसे केले जाते किंवा ते कुठल्या भागातून येते याची काही माहिती नसते. परंतु कृषी पर्यटनामुळे किंवा नवीन प्रवाहामध्ये जो भाग आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील कृषी पर्यटन हा सुद्धा एक भाग आहे. यामध्ये लहान जमीनदार हा राज्यातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. हे जे कृषी पर्यटन आहे बघा, आपल्या नगर मनमाड रस्त्याला सुद्धा सुंदर गोरे यांचं सुंदर पर्यटन आहे, कृषी पर्यटन आहे. आणि या कृषी पर्यटनामध्ये काय केलं जातं की शेती केली जाते, कुरण शेती केली जाते. कृषी यातून पर्यटकाचे मनोरंजन केले जाते, त्यांची सहल काढली जाते आणि हुरडा पार्टी वगैरे अशा प्रकारचे जे लोकल किंवा स्थानिक खाद्यपदार्थ तेथे उपलब्ध करून दिले जातात. त्यामुळे हा कृषीचा जो पॅटर्न आहे तो घराघरात जातो किंवा मैदानी खेळ खेळले जातात. शेतीचे डायरेक्ट जे फळं फुलं आहे त्याची माहिती दिली जातात. तो कस्टमर किंवा ग्राहक ते विकत सुद्धा घेऊ शकतो. नवीन प्रवाहामध्ये आपण स्टार्टअप इंडिया पाहिलेलं आहे. त्यानंतर कृषी पर्यटन, महाराष्ट्रातील कृषी पर्यटन. देशात कृषी पर्यटनाचा विकास व संवर्धन करणारे महाराष्ट्र एक राज्य आहे. कृषी पर्यटनाची व्याख्या
मोठ्या प्रमाणावर केली आहे. शेतीवर आधारित कोणते कार्य जे पर्यटकाला आकर्षित करतात त्यास कृषी पर्यटन म्हणतात. कृषी पर्यटनाला निचे पर्यटन असे म्हणतात. कृषी पर्यटन भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, अमेरिका, फिलिपाईन्स इत्यादी जगामध्ये केले जातात. उत्पादनाची वाढ आणि विक्री करण्यासाठी शेती व्यवसाय, व्यवसाय नियोजन, जमिनीचा विकास, कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन, नोंदी ठेवणे, नियमांचे पालन करणे, पिकांचा विमा काढणे आणि पावसाळ्याच्या दिवसाची तयारी व सेवानिवृत्ती या सर्व शेती व्यवस्थापनाची माहिती समाविष्ट होते. कृषी पर्यटन उपक्रमामध्ये खालील घटक येतात. त्यामध्ये मैदानी खेळ आहे, ट्रेकिंग आहे, मासेमारी, शिकार, वन्यजीव अभ्यास, घोडा चालविणे, हॉर्स रायडिंग आपण त्याला म्हणतो, इत्यादी मैदानी खेळ या कृषी पर्यटन उपक्रमामध्ये केले जातात. त्यानंतर शैक्षणिक अनुभव. शैक्षणिक अनुभवामध्ये भात लागवड, चुलीवरील स्वयंपाकांचा अनुभव, शेती अनुभव हे दिले जातात. त्यानंतर करमणूक. महाराष्ट्रात हुरडा पार्टीसारखे कापणी सण या कृषी पर्यटनामध्ये केले जातात. त्यानंतर आदरातिथ्य सेवा, शेतात राहणे, प्रवास मार्गदर्शक व बाह्य सेवा या कृषी पर्यटनाद्वारे दिल्या जातात. त्यानंतर शेतीवरील थेट विक्री. शेतात या फुले, फळे, तोडा कार्यक्रम आणि रस्त्यालगत दुकानं म्हणजेच या कृषी पर्यटनातल्या ज्या वस्तू आहे, भाजीपाला आहे, त्यांची तोडून तीच रस्त्याच्या कडेला त्याची विक्री करण्याची सुद्धा माहिती येथे दिली जाते. त्यानंतर अंतर्गत उद्योजक. अंतर्गत उद्योजक हा एक असा कर्मचारी आहे ज्याला स्वतःच्या नाविन्यपूर्ण व सर्जनशील कल्पना अंमलात आणण्याचा अधिकार आहे. म्हणजे नवीन प्रवाहामध्ये अंतर्गत उद्योजक सुद्धा आहे. त्याच्या कल्पना उत्पादने किंवा कंपनीला लगेच महसूल मिळवून देईल किंवा देणार नाही असे असताना सुद्धा त्या कर्मचाऱ्याला त्याचा पगार मिळत राहतो. म्हणून अंतर्गत उद्योजक हा महत्त्वाचा आहे. आणि यातील फरक म्हणजे उद्योजक आर्थिक जोखीम पत्करतो तर अंतर्गत उद्योजकाला स्वतःच्या खिशातून भांडवल गुंतवावे लागत नाही. संघटना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देते. बऱ्याच मोठ्या संघटनांमध्ये संशोधन व विकासासाठी पूर्णपणे समर्पित विभाग असतात जिथे कर्मचाऱ्यांना त्यांच्या सर्जनशील क्षमतेचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाते. अंतर्गत उद्योजक म्हणजे अशी कल्पना किंवा नाविन्यपूर्ण उत्पादन संस्थेला मोठ्या प्रमाणात नफा मिळवून देऊ शकते. कायनेटिक इंडिया, टाटा मोटर्स, इन्फोसिस, टेक्नॉलॉजीस या अशा कंपन्या आहेत ज्या अंतर्गत उद्योजकाला चालना देतात. म्हणजे जे उद्योजकतेमध्ये नवीन प्रवाह आलेले मुलांनो त्यामध्ये कृषी पर्यटन आहे, स्टार्टअप इंडिया आहे, स्टँडअप इंडिया आहे आणि अंतर्गत उद्योजक आहे. आता अंतर्गत उद्योजकाची गिफोर्ड इल यांनी अशी व्याख्या केलेली आहे. अंतर्गत उद्योजक हे स्वप्नाळू असतात जे संघटनेमध्ये अनेक प्रकारच्या नाविन्यपूर्ण कल्पना निर्माण करण्याची जबाबदारी लिलयास स्वीकारतात म्हणजे सहज स्वीकारतात. दुसरी व्याख्या हिसरिच आणि पीटर्स यांनी केलेली आहे. सर्जनशील उद्योजकता म्हणजे आधीच अस्तित्वात असलेल्या उद्योजकतेचा अंतर्गत भाग आहे. त्यानंतर आपण स्टँडअप इंडिया सुद्धा पाहिलेले मुलांनो. या स्टँडअप इंडियामध्ये हा जो उद्योजक आहे त्याला उद्योग उभारणीसाठी मार्गदर्शन केले जाते. स्टार्टअप इंडियामध्ये ज्याप्रमाणे त्याला माहिती दिली जाते त्याचप्रमाणे स्टँडअप इंडियामध्ये सुद्धा अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजक ज्याचं वय 18 वर्ष आहे तो यामध्ये सहभागी होऊ शकतो. या स्टँडअप इंडियामध्ये त्या व्यक्तीला 5 लाखापासून ते 1 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत त्याला कर्ज मिळते किंवा तो त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. अनुसूचित जाती जमाती किंवा महिला उद्योजकाकडून सुद्धा ते उत्पादन किंवा व्यापार सेवा क्षेत्रामध्ये ते उत्पादन करू शकतात. कर्जाची मर्यादा. स्टँडअप इंडियामध्ये कर्जाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 75% संमिश्र कर्ज ज्याद्वारे मुदत कर्ज व खेळत्या भांडवलाचा समावेश होतो. इतर कोणत्याही योजनेतील अभिसरण पाठिंब्यासह जर कर्जदाराचे योगदान प्रकल्प खर्चाच्या 25% पेक्षा जास्त असेल तर या कर्जाची अट लागू पडत नाही. त्यानंतर व्याजाचा दर. या बँकेचा व्याजाचा दर सर्वात कमी लागू होतो. त्यानंतर परतफेड. कर्जाची परतफेड ही 7 वर्षाच्या आत व पुढे जास्तीत जास्त 18 महिन्याच्या मुदतीत करावी लागते.
त्यानंतर या स्टँडअप इंडियामध्ये खेळते भांडवल रुपये 10 लाखापर्यंत खेळते भांडवल घेण्यासाठी त्यांना ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी किंवा त्याला आपण अधिविकर्ष सवलत मंजूर केली जाते. कर्जदाराच्या सोयीसाठी डेबिट कार्ड दिले जाते. 10 लाखापेक्षा जास्त खेळत्या भांडवलाची मर्यादा रोख पत मर्यादेद्वारे मंजूर करावी लागते. त्यानंतर किरकोळ किंमत पात्र योजनेच्या अंतर्गत 25% किरकोळ किंमत केंद्र किंवा राज्य योजनांच्या पात्रतेसह प्रदान केली जाऊ शकते. म्हणजेच मुलांनो, आज आपण जे उद्योजकतेमध्ये नवीन प्रवाह आलेले आहे त्यामध्ये आपण आज पाहिले स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि कृषी पर्यटन आणि अंतर्गत उद्योजक हे सुद्धा उद्योजकतेच्या नवीन प्रवाहामध्ये मदत करतात. त्यानंतर आपण उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम पाहिलेला आहे. त्यातील आपण घटक पाहिलेले आणि उद्योजकतेच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये आपण प्रशिक्षण आणि उद्योजकतेचा विकासाचा कार्यक्रम अभ्यासलेला आहे. प्रशिक्षणामध्ये मुलांनो, हा जो उद्योजक आहे त्याला ट्रेनिंग द्यावी लागते. उद्योजक हा जरी नाही जन्मला तरी तो प्रशिक्षणाने काय केला, तो तयार केला तो. आणि उद्योजकतेच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये आपण स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, कृषी पर्यटन आणि अंतर्गत उद्योजक आपण अभ्यासलेले आहे. अशा रीतीने विद्यार्थ्यांनो, आपला टॉपिक नंबर 3 हा संपलेला आहे.